एकदम सोप्या पद्धतीने आज आपण अनारशाचं पीठ कसं बनवायचं हे बघणार आहे। इथे एक वाटी घेतलेली, 2 वाट्याने मोजून आपल्याला इथे रेशनचं तांदूळ घेतलेलं आहे। इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता। तांदूळ चांगलं 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, 3 दिवस आपल्याला भिजायला ठेवायचं। रोज याचं पाणी बदलायचं, नवीन पाणी घालायचं। चौथ्या दिवशी मात्र 3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचं आणि निथळून एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती तासभर आपल्याला सुकायला घालायचं। सुकायला घालायचं म्हणजे अजिबात कडक वाळवायचं नाही, फक्त ते सुकलं पाहिजे। दमट मात्र तांदूळ तसंच ठेवायचा। मिक्सरला याचं बारीक पीठ दळून घ्यायचं, 2 वेळा आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं। गूळ किती घालायचा, 2 वाट्या तांदळासाठी 1 वाटी गूळ आपल्याला इथे टेचून घालायचा आहे। विलायची पावडर, जायफळ पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि थोडा गूळ करून आपल्याला या पिठामध्ये मळून घ्यायचा। पिठाचा असा एक गोळा बनवून घ्यायचा। 3 दिवस आपल्याला हे पीठ एखाद्या डब्यामध्ये ठेवून भिजायला ठेवायचं। तिसऱ्या दिवसानंतर तुम्ही अनारसे